कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येते। एका नवदाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलं। मृतकाचं नाव सागर करमळकर आणि त्यांची पत्नी सुषमा करमळकर असं या दाम्पत्याचं नाव आहे। या दोघांचं लग्न महिनाभरापूर्वीच झालं होतं। या घटनेमुळे आजरा परिसरात शोककळा पसरली आहे। ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आली। मिळालेल्या माहितीनुसार नवविवाहित सागर आणि सुषमा दोघेही रविवारी दुपारच्या सुमारास आंबोलीत फिरण्यासाठी गेले होते। आंबोलीहून परतल्यानंतर ते आजरा येथील भावेश्वरी कॉलनीतील आपल्या घरी परतले। रविवारी रात्रीपासून त्यांचा फोन लागत नव्हता। कालांतराने त्यांचे फोन स्विच ऑफ झाले, त्यामुळे मित्रपरिवाराला चिंता वाटू लागली। सोमवारी 16 जून रोजी सकाळी त्यांच्या मित्रपरिवाराने घरी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला। सागर आणि सुषमा राहत असलेल्या घरामध्ये सर्वत्र गॅसचा तीव्र वास येत होता। त्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने शोध घेतला तेव्हा दोघेही बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळले। गॅस गिझरमधून गॅसची गळती झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। सागर करमळकर यांचा मित्रपरिवार मोठा होता, त्यांच्या पश्चात त्यांची आई भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे।